या चित्रपटाची कथा 1987 मध्ये चालते, जिथे चित्रपटाची सुरुवात होते जमनलाल त्रिपाठी यांच्या निधनापासून। जमनलाल त्रिपाठी हे देशाचे उद्योगमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व मोठमोठ्या पदाचे राजकारणी लोक आलेले असतात। तसंच आपण इथे दादासाहेबांना बघतो, हे देखील राजकारणातील दिग्गज नेते असतात। इथेच नानासाहेब सुद्धा असतो। नानासाहेब हा दादासाहेबांच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच मीराचा नवरा असतो। त्याचबरोबर तो दुसऱ्या टर्मचा आमदार देखील असतो। इथे नानासाहेब सावंतांसोबत बसलेला असतो। सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री असतात। इथे नानासाहेब सावंतांना त्यांच्या प्लॅनबद्दल सांगत असतो। तसंच ह्यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की ह्या दोघांनी मिळून कोणता तरी प्लॅन बनवलेला आणि तो लवकरच सक्सेस होईल। तेवढ्यात इथे दौलतराव येतो। दौलतराव हा दादासाहेबांच्या लहान मुलीचा नवरा असतो व हा खासदार असतो। दौलतराव जेव्हा दादासाहेबांच्या शेजारी येऊन बसतो, तेव्हा दादासाहेब त्याला सांगतात की आता पुढचा उद्योगमंत्री तूच असणार आहेस, पण यामध्ये फक्त एकच व्यक्ती अडथळा आणू शकतो आणि तो तूच आहेस। दादासाहेब असं का म्हणाले हे आपल्याला पुढे लवकरच कळेल। आता दौलतच्या घरातला सीन दाखवतात। इथे दादासाहेब त्यांच्या लहान मुलीला भेटायला आलेले असतात। ते डॉलीशी राजकारणाविषयी बोलत असतात। तेवढ्यात तिथे दौलतराव येतो आणि इथे आपल्याला कळतं की काही कारणांमुळे दादासाहेब व डॉली दौलतवरती रागवलेले आहेत। दौलत दादासाहेबांना बोलण्याचा प्रयत्न करतो, पण दादासाहेब दौलतशी जास्त न बोलता तिथून निघून जातात। तसंच दौलत इथे डॉलीला सांगतो की मी लवकरच उद्योगमंत्री होणार आहे, तोवर आपण सर्व हरिद्वारला जाऊन यायचं का। प्रत्यक्षात दौलत डॉली व त्याच्यामध्ये जे दुरावे निर्माण झाले आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करत असतो। डॉली म्हणते ठीक आहे, पण तिचा दौलतवरचा राग अजून देखील शांत झालेला नसतो। यानंतर आपण हरिद्वारचा घाट बघतो। इथे दौलत जेव्हा गंगा स्नान करून बाहेर येतो, तेव्हा डॉली त्याला त्या दिवशीचा पेपर दाखवते, ज्यामध्ये दौलतचा एका बाईसोबतचा फोटो छापून आलेला असतो। यामुळे आता दौलतला उद्योगमंत्री बनण्यासाठी अडथळे निर्माण झालेले असतात। तसंच ही बातमी आता देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचलेली असते। आता इथून सीन काही महिन्याने मागे शिफ्ट होतो, जिथे दौलतराव व त्याचा साडू नानासाहेब हे एका सत्कार समारंभातून मुंबईकडे परत येत असतात। पण नानासाहेब दौलतची इच्छा नसताना देखील त्याला रुक्मिणी थिएटरला घेऊन जात असतात। रुक्मिणी थिएटर हे लालन नावाची एक बाई चालवत असते। तसंच तिच्या तिथे वैश्य व्यवसाय व तमाशाचे फड पण चालत असतात। ह्याच गाडीत आपण बत्तशाला पण बघतो। हा नानासाहेबांसाठी काम करत असतो, म्हणजेच तो सतत नानासाहेबांना चिटकून असतो। तसंच इथे नानासाहेबांना गाडीमध्ये दौलतने लिहिलेल्या कवितेचा कागद सापडतो। पुढे नानासाहेब जेव्हा दौलतला विचारतात की ही कविता तुम्हीच लिहिली आहे का, तेव्हा दौलत त्याला नकार देतो। पण दौलत तो कागद नानासाहेबांकडून घेऊन त्याच्या कुर्त्याच्या खिशात ठेवतो आणि आपल्याला समजतं की दौलतला लिखाणाची आवड आहे व ती कविता कदाचित त्यानेच लिहिली असावी। यानंतर हे दौलतला रुक्मिणी थिएटरला घेऊन जातात। इथे दौलतला त्या थिएटरच्या आतमध्ये जायचं नसतं, कारण दौलत हा सभ्य व्यक्ती असतो। पण पुढे जेव्हा लालन देखील त्याला आतमध्ये येण्याची विनंती करते, तेव्हा दौलतला नाईलाजाने थिएटरच्या आतमध्ये जावं लागतं। आता इथे या चित्रपटातील चंद्र नावाचं पहिलं गाणं आहे, जे चंद्रमुखी गात असते व त्यावर तिचं नृत्य सादर करत असते। इथे दौलत जेव्हा चंद्राचं गायन ऐकतो, तेव्हा तो तिच्या व तिच्या गाण्याच्या प्रेमात पडतो। पुढे हे गाणं झाल्यावर दौलत जेव्हा त्याच्या घरी जायला निघतो, तेव्हा त्याच्याकडून चुकून तो कागद खाली पडतो, ज्यावर त्याने कवितेच्या काही ओळी लिहिलेल्या। तसंच पुढे दाखवतात की चंद्रा सुद्धा दौलतच्या प्रेमात पडलेली असते। जेव्हा ती दौलतच्या आठवणीत मग्न असते, तेव्हा तिच्याजवळ तिची मैत्रीण शेवंता येते व तिला दौलतविषयी विचारपूस करते। पण चंद्रा तिला असं दाखवते की तिला दौलतमध्ये काही इंटरेस्ट नाहीये। यांच्या गप्पा सुरूच असतात, तेव्हाच त्यांच्याजवळ एक मुलगा येतो व चंद्राला तो कागद देतो जो दौलतकडून चुकून कालच्या बैठकीत पडलेला। तेव्हा शेवंता चंद्राला सांगते की दौलत इथे परत येणार नाही, कारण काल तो इथे त्याच्या मर्जीने नव्हता आला, त्याला नानासाहेब बळजबरीने इथे घेऊन आलेले। हे ऐकल्यावर चंद्रा थोडी निराश होते आणि पुढे सीन शिफ्ट होतो दौलतच्या घरात, जिथे दादासाहेब त्यांच्या फॅमिलीसोबत जेवण करत असतात। पण इथे दौलत नसतो, त्यामुळे डॉली दौलतच्या पीएला विचारते की दौलत कुठे आहे, त्याला उद्या संसदेत भाषण द्यायचंय। पीए सांगतो की पुण्याहून काही ग्रामस्थ आलेले, त्यांचंच एक महत्त्वाचं काम करायला ते त्यांच्यासोबत पुण्याला गेलेत। उद्या ते काम संपून तिथून डायरेक्ट दिल्लीला येतील। पण इकडे आपण बघतो की दौलतला चंद्राची एवढी आठवण येते की तो बत्ताशाला त्याच्या ऑफिसवर बोलून घेतो आणि पॉलिटिकल कामाचा बहाणा करून चंद्राकडे जाण्यासाठी निघतो। वाटेत बत्ताशा दौलतला सावध पण करतो की ज्या वाटेवर तुम्ही चाललात तिकडे शब्दसुरांचं तसंच ज्वानीचं मायाजाल आहे। आता तुम्हाला ठरवायचंय की वास्तवात परतायचंय की त्या मायाजालमध्ये हरवत जायचंय। पण दौलत चंद्राकडे जायचं ठरवतो। पुढे चंद्राला भेटल्यावर तो सांगतो की मी तुमच्या आवाजाचा दिवाना झालो आहे, मला तुमच्याकडून आणखी गाणी ऐकायची। आणि यानंतर इथे पुन्हा एक गाणं आहे, ज्याचं नाव आहे बाई ग करमत नाही। हे गाणं इतकं सुरेख आहे
की गाणं संपल्यावर दौलत चंद्राला विचारतो की हे शब्द कोणी लिहिलेत. चंद्रा सांगते की मीच लिहिलेत. त्याचबरोबर चंद्रा दौलतने लिहिलेल्या कवितेचं पान पण त्याला देते. ही कविता दौलतने अर्धीच लिहिलेली असते, त्यामुळे चंद्रा त्याला ती कविता पूर्ण करायला सांगते. पण दौलत ती कविता चंद्रालाच पूर्ण करायची विनंती करतो आणि हा सीन इथेच कट होतो. यानंतर दौलत त्याच्या बायकोला म्हणजेच डॉलीला फोन करून सांगतो की मी अजून दिल्लीला गेलो नाहीये, थोड्याच वेळात मी इथून दिल्लीला निघतोय. पण पुढे तो दिल्लीला न जाता पुन्हा चंद्राकडे जातो आणि इथे तो तिला तिच्या गाण्याविषयी बोलत असतो. पण चंद्राला दौलतच्या बोलण्याचा गैरसमज होतो. चंद्राला वाटतं की दौलत तिला वैश्य समजतोय व तो तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करतोय. त्यामुळे ती दौलतवरती चिडते व त्याला तिथून हाकलून लावते. दौलतला देखील हे समजत नाही की चंद्राने त्याला नक्की का हाकललं, पण तो चंद्राला यावर काहीही न बोलता तिथून निघून जातो. प्रत्यक्षात दौलतला चंद्राच्या आवाजातील गाणी एका टेपमध्ये रेकॉर्ड करायचे असतात आणि त्यासाठी त्याने एक टेप रेकॉर्डर सुद्धा आणलेला असतो. पण चंद्राच्या गैरसमजामुळे ते राहून जातं. पुढे हीच गोष्ट बत्ताशा चंद्राला समजून सांगतो व चंद्राचा गैरसमज दूर करतो. तसंच तो दौलतने आणलेला टेप रेकॉर्डर सुद्धा तिला देतो. यानंतर दाखवतात की सावंत जे मुख्यमंत्री असतात त्यांना एक नेता सांगतो की तुमच्या महाराष्ट्रातलाच कोणीतरी एक नेता आहे जो तुम्हाला पदावरून काढू इच्छितोय आणि हा नेता दुसरा कोणी नसून दौलत असतो. तो दादासाहेबांना सांगतो की सावंतवरती कार्यकर्ते नाखुश आहेत. तसंच राज्यातील कामगार वर्ग व शेतकऱ्यांची पण परिस्थिती खराब झाली आहे. सावंतचं सरकार केवळ आपल्यामुळे टिकून आहे आणि असंच जर का चालू राहिलं तर विधानसभेत पुढे आपल्या पक्षाला खूप मोठा झटका बसेल. दादासाहेब म्हणतात त्याला आपण मध्यस्थी करून हटवण्याऐवजी दुसऱ्या कोणाकडून तरी हटवायला हवं. तसंच ते दौलतला सावध पण करतात की सावंतला तो हलक्यात घेऊ नको, त्याला जर याची खबर लागली तर तो पलटवार नक्की करेल. आता बत्ताशा दौलतकडे येतो व चंद्राने ज्या टेप रेकॉर्डरमध्ये दौलतसाठी निरोप रेकॉर्ड केलेला असतो तो रेकॉर्डर बत्ताशा दौलतला देतो. याच चंद्राने दौलतला मैफिलीसाठी आमंत्रित केलेलं असतं. पुढे याच रात्री दौलत मैफिलीसाठी जातो, पण दौलत ही मैफिल एका तळ्याजवळ करायचं ठरवतो जिथे बत्ताशा चंद्राला घेऊन येतो. इथे चंद्रा दौलतला भेटल्यावर तिला जो दौलतविषयी गैरसमज झालेला त्याबद्दल ती त्याची माफी मागते. तसंच पुढे हे दोघे एका बोटीमध्ये बसलेले असतात. तेव्हा दौलत चंद्राला तिच्याबद्दल माहिती द्यायला सांगतो. यानंतर चंद्रा तिच्याबद्दल सांगते की माझ्या वडिलांचं नाव उमजी होतं आणि आईचं नाव हिराबाई आहे. माझे वडील खूप मोठे शाहीर होते व ते महाराष्ट्रातील लोककलावंत असल्यामुळे माझ्या आईसोबत फड चालवायचे. आता इथून सीन चंद्राच्या वडिलांच्या फडात शिफ्ट होतो जेव्हा चंद्रा लहान होती. इथे चंद्राचे वडील उमजी त्यांच्या शाहिरीत हिराबाईला विचारतात की असं कोण आहे जो आभाळापेक्षा मोठा आहे आणि लोण्यापेक्षाही मऊ आहे. असं कोण आहे ज्याच्यासमोर चंदन देखील फिक्क पडेल एवढं अद्भुत त्याचं झिजणं आहे आणि याला कुराण पोथ्यात शोधू नको, तो प्रत्येक घरात असतो. सांग असं कोण आहे. हिराबाई उमजींना म्हणते की तुमच्याकडे तरी ह्या सवालाचा जबाब आहे का. पुढे जेव्हा उमजी सवालाचा जबाब देत असतात तेव्हाच ते अचानक स्टेजवरती कोसळतात व इथे त्यांचं निधन होतं. तसंच त्यांच्या सवालाचा जबाब अधुराच राहतो. यानंतर चंद्राची आई चंद्राला फडासाठी तयार करते व पुन्हा फड सुरू करते. पण जुन्नरच्या एका जत्रेत त्यांच्या फडावर चुलीतली एक ठिणगी पडल्यामुळे त्यांचा सर्व फड जळून जातो. पुढे दाखवतात की चंद्राच्या आई आणि वडिलांनी पुण्यातल्या एका बांगडी शेठ नावाच्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे घेतलेले होते, ज्याचं व्याज मिळून आता ती रक्कम 3 लाख रुपये झालेली असते. त्यामुळे व्याज न दिल्याने बांगडी शेठची नजर आता चंद्रावरती असते. तेव्हाच इथे लालन येते व त्याचे व्याज देऊन चंद्र व तिच्या आईला बांगडी शेठपासून वाचवते. तसंच पुढे लालन चंद्राच्या आईला सांगते की आजपासून चंद्राला मी माझ्याकडेच ठेवून घेते. जी कला ती तुझ्या फडात सादर करायची तीच कला ती इथे सादर करेल आणि त्याने जो काही पैसा भेटेल त्याने तू तुझं व्याज व मुद्दल फेड. इथे चंद्राच्या आईकडे दुसरा कोणताच मार्ग नसतो. त्यामुळे नाईलाजाने ती चंद्राला लालनकडे सोडून राऊरीकराच्या फडात काम करायला लागते. पुढे चंद्रा दौलतला सांगते की खरं तर लालन मला ओल्या बैठकीला बसवणार होती, पण मी ते होऊ नाही दिलं. ओली बैठक म्हणजे एखाद्या स्त्रीकडून वैश्य व्यवसाय करून घेणे. तसंच चंद्रा सांगते की लालनने एकदा माझी चिराभरणी करून घेतलेली. चिराभरणी म्हणजे वैश्याच्या कुवाऱ्या मुलीशी प्रथम संभोग करणे. बहुतेक तमाशाच्या फडात गावोगावी नाचण्यासाठी नव्या मुलींना या प्रकारच्या सगळ्या प्रथा पार पाडाव्या लागायच्या. पुढे चंद्रा या प्रथेबद्दल सांगत असताना इथे एक चिराभरणी नावाचं गाणं आहे. हे गाणं संपत असताना दाखवतात की ही प्रथा सुरू असताना कोणीतरी तिथे येतं आणि तिथल्या सर्वांना धक्काबुक्की करून त्यांच्या समोरून चंद्राला खेचून घेऊन जातो व पुढे तिच्यावर बलात्कार करतो. हा व्यक्ती कोण होता हे दाखवलेलं नाही. त्याचबरोबर पुढे दौलत देखील चंद्राला विचारतो की तो व्यक्ती कोण होता, पण चंद्रा त्या व्यक्तीचं नाव दौलतला सांगत नाही. तसंच आपल्याला कळतं की ही गोष्ट चंद्राने आजवर दौलतशिवाय कोणालाच सांगितली नव्हती.
तिच्या आईला देखील नाही. इथे एक इमोशनल सीन आहे व त्यानंतर तो चांद राती नावाचं गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की चंद्र व दौलत एकमेकांसोबत खूप चांगला टाइम स्पेंड करतात व त्यांची जवळीक वाढते. यानंतर दौलत जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या कपड्यांमध्ये डॉलीला चंद्राचं घुंगरू सापडतं. यावर डॉली दौलतला धमकी देते की आज मी तुला पहिल्यांदा पकडलंय म्हणून मी तुला माफ करते. जर दुसऱ्यांदा असं झालं तर तुझ्या त्या तमाशावालीला बाप जन्मात जमणार नाही असा तमाशा मी घालीन. पुढे हे प्रकरण जेव्हा बत्ताशाला कळतं तेव्हा तो ह्या दोघांना एक उपाय सांगतो की दौलतरावांच्या सासऱ्याचा म्हणजेच दादासाहेबांचं पनवेलला क्रांतीसूर्य नावाचं एक फार्म हाऊस आहे, जिथे कोणीही ये जा करत नाही. तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा तुम्ही तिथं भेटू शकता. आता हा सीन इथे कट होतो आणि पुढे दाखवतात की सावंत नानासाहेब व मीराला एक यादी देत सांगतो की ह्या मंत्रिमंडळाच्या यादीत नानांचं पण नाव होतं. त्यातल्या सगळ्यांना मंत्रिपदासाठी निवडण्यात आलं, पण नानासाहेबांच्या नावापुढे दौलतने काठ मारली आणि तुमचं मंत्रिपदाच्या यादीतून नाव काढून टाकलं. इथे सावंत त्यांना म्हणतो की तुम्ही जर का दौलतला मार्गी लावलं तर मी नानांना मंत्रिपद द्यायची गॅरंटी देतो. तसंच इकडे दाखवतात की दौलत व चंद्र जेव्हा दादासाहेबांच्या फार्म हाऊसवरती भेटतात तेव्हा तिथल्या फार्म हाऊसचा केअरटेकर बजा यांच्या भेटीची बातमी नानासाहेबांना देतो, ज्यामुळे नानासाहेब आता ह्यांच्या प्रेम प्रकरणाचा फायदा घेऊन दौलतची बदला घ्यायचं ठरवतो. यानंतर दाखवतात की चंद्राच्या आईला ही बातमी कळते की चंद्र लालनकडे नसून दौलत सोबत फार्म हाऊसवरती आहे. त्यामुळे चंद्राची आई तिला पुन्हा लालनकडे घेऊन जाण्यासाठी येते. इथे चंद्राची आई चंद्राला भांडते, त्याचबरोबर चंद्र तिच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. चंद्र तिच्या आईला म्हणते की दौलतमुळेच तुझं कर्ज फिटलं आहे. यावर चंद्राच्या आईला राग येतो आणि ती चंद्राला हे म्हणून निघून जाते की आता मी मेल्यावर तुम्हाला अग्नी द्यायला नाही आलीस तरी चालेल. यानंतर दाखवतात की दिवाळी असल्यामुळे दौलतच्या घरी एक छोटी पार्टी असते, ज्यात बरेच राजकारणी तसेच सेलिब्रिटी लोक आलेले असतात. इथे दौलत नसतो. तो डॉलीला हे सांगून दिल्लीला गेलेला असतो की त्याची पंतप्रधानांसोबत डिनर मीटिंग आहे. ह्या पार्टीत आपण बघतो की डॉलीची मैत्रीण मानसी प्रकाश पण आलेली असते. इथे जेव्हा नानासाहेब मानसीला भेटतात तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने मानसीला डॉलीपासून ओढून नेतात आणि तिच्यासोबत गैरवर्तन करायला लागतात. हा सर्व प्रकार डॉली व तिची मोठी बहीण मीरा सुद्धा बघत असते. त्यामुळे डॉली मीराला म्हणते की प्लीज तुझ्या नवऱ्याला थोडं कंट्रोल कर. हे ऐकल्यावर मीराला राग येतो आणि ती म्हणते की आधी स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे आणि मग माझ्या नवऱ्याबद्दल बोल. म्हणजेच ती दौलत व चंद्राच्या प्रेम संबंधांबद्दल डॉलीला सांगते आणि पुढच्या क्षणी आपण डॉलीला दादासाहेबांच्या फार्म हाऊसवरती बघतो. इथे चंद्राला पाहिल्यावर डॉली चंद्राच्या कानाखाली मारते आणि तिला तिथून जायला सांगते. तेवढ्यात तिथे दौलत येतो, जो की दिल्लीला नसून इथेच फार्म हाऊसवरती चंद्रासोबत असतो. आता दौलतला इथे बघितल्यावर डॉली चिडते आणि त्याला मारायला लागते. तसंच ते चंद्राला तिथून हाकलून लावते. पण ह्या गोंधळात डॉलीला चक्कर येते व ती खाली कोसळते. त्याचबरोबर आपण पुढचा सीन हॉस्पिटलमधला बघतो, जिथे डॉलीला ऍडमिट केलेलं असतं. तसंच इथे दादासाहेब पण आलेले असतात, जे दौलतला म्हणतात की जे तू केलं आहेस ते मी देखील केलं आहे, पण मर्यादित राहून. प्रत्यक्षात ते इथे दौलतला धमकी देत असतात. पण तेवढ्यात डॉक्टर ह्या दोघांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवतात आणि सांगतात की डॉलीच्या हृदयात होल आहे, त्यामुळे तिची लवकरात लवकर सर्जरी करावी लागेल. तसंच डॉक्टर सांगतात की यापुढे तुम्हाला डॉलीची खूप काळजी घ्यावी लागेल. आणि पुढे दौलत तसंच करतो. तो डॉलीची खूप काळजी घेतो, पण डॉलीचा दौलतवरचा राग शांत होत नाही. पुढे जेव्हा तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो तेव्हा देखील ती तिची रूम चेंज करून घेते, जेणेकरून तिला दौलतपासून दूर राहता यावं. यानंतर एक सीन आहे ज्यात दौलत दारू पिऊन नशेत बत्ताशाला सांगत असतो की माझ्याकडे सर्व काही होतं, पैसा, नाव, पण मला कधीही त्याचा हेवा वाटला नाही. तिच्याशिवाय कधीही कोणाचा चेहरा माझ्या नजरेसमोर आला नाही. पण माहित नाही की चंद्रामध्ये असं काय आहे जेणेकरून मी तिच्या प्रेमात पडलोय. आता हा सीन संपतो आणि पुढच्या सीनमध्ये आपण सावंतला बघतो, जे नानासाहेबांवर यामुळे खवळत असतात की नानासाहेबांना चंद्र व दौलतच्या प्रेम प्रकरणातून दौलतला उद्ध्वस्त करण्याचा एवढा मोठा चान्स मिळाला होता, पण त्यांना त्या चान्सचा नीट उपयोग करता आला नाही. यानंतर आपण बघतो की दौलत डॉलीच्या काळजीत तिच्याजवळ झोपतो. पुढे डॉली जेव्हा दौलतला तिच्याजवळ पाहते तेव्हा दौलत झोपलेला असतो. तसंच इथे झोपेत तो पुन्हा चंद्राचं नाव घेतो, ज्यामुळे डॉलीचा दौलतवरचा शांत झालेला राग पुन्हा तीव्र होतो. व नंतर दौलत जेव्हा तिला पंतप्रधानांना भेटायला जाण्याचं निमंत्रण देत असतो तेव्हा डॉली त्याला सांगते की मी तुझी बायको आहे आणि मला माहित आहे की तू हल्ली चंद्राला भेटत नाहीस, पण आजही ती तुझ्या मनात आहे. बरं झालं असतं जर का मी हॉस्पिटलमध्येच मेले असते. इथे दौलतला काहीच बोलता येत नाही व हा सीन इथेच संपतो. त्याचबरोबर इकडे आपण चंद्राला बघतो, जी दौलतच्या आठवणीत दुःखी असते.
तसंच गेल्या 1.5 महिन्यांपासून तिने लालनसाठी कोणतंही काम केलेलं नसतं. आता लालन तिला म्हणते की दौलत व तुझ्यात काय घडलं ते मी विचारणार नाही, पण मला तुला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की जर तू आज पैसे नाही कमवले तर तुझ्या आईच्या म्हातारपणात तू तिला कसं सांभाळशील. तसंच लालन चंद्राला तिच्या गळ्यातील एक माळ देऊन तिला पुन्हा फडात नाचण्यासाठी तयार करते. आता इथे कान्हा नावाचं गाणं आहे. ह्यात दाखवलं आहे की दौलत चंद्राच्या आठवणीत घुटमळत असतो व डॉली डिप्रेशनमध्ये गेलेली असते. तसेच दौलत व डॉलीच्या नात्यात खूप दुरावे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर दाखवतात की चंद्राला देखील दौलतची खूप आठवण येत असते व ती दौलतची ती कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते जी कविता दौलतने अर्धवट लिहून त्या पुढच्या ओळी त्याने चंद्राला लिहायला सांगितलेल्या. पुढे आपण बघतो की चंद्र जेव्हा फडात नाचत असते तेव्हा दौलतच्या पक्षातला एक कार्यकर्ता ज्याचं नाव राजकुमार परदेशी असतं तो चंद्रा नाचत असताना तिची छेड काढत असतो. तेवढ्यात तिथे दौलत येतो व सर्वांना तिथून जायला सांगतो. इथून बाकी सर्व लोक जातात पण राजकुमार जात नाही आणि पुढे तो चंद्राविषयी वाईट शब्दांचा वापर पण करतो, ज्यामुळे दौलत राजकुमारच्या कानाखाली लावून त्याला तिथून हाकलून लावतो. आता दौलत चंद्रापासून दूर झाल्यानंतर त्याच्या व डॉलीच्या आयुष्यात काय काय घडलं ते सर्व चंद्राला सांगतो. त्याचबरोबर तो चंद्राची माफी देखील मागतो. चंद्रा दौलतला माफ करते व हे दोघे पुन्हा एकत्र येतात. तसंच पुढे राजकुमार नानासाहेबांना जाऊन सांगतो की दौलत चंद्रमुखीला भेटायला आलेला. हे ऐकल्यावर नानासाहेबांना कळते की त्याला दौलतला उद्ध्वस्त करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्याच दिवशी चंद्राच्या आईला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाचा ह्या वर्षीचा कलागौरव पुरस्कार तुम्हाला द्यायची घोषणा सरकारने केली, त्यामुळे तुम्हाला पुरस्कार सोहळ्याला यावं लागेल. प्रत्यक्षात नानासाहेबांनी चंद्राच्या आईला हा पुरस्कार मिळवून दिलेला असतो, कारण त्याला चंद्राच्या आईच्या मदतीने चंद्राकडून ही माहिती काढून घ्यायची असते की दौलत व चंद्रा एकमेकांना हल्ली कोणत्या ठिकाणी भेटतात. आणि पुढे तसंच होतं. चंद्राच्या आई चंद्राकडून तिच्या व दौलतच्या भेटण्याच्या ठिकाणाची माहिती काढून घेते व नानासाहेबांना देते. याच दरम्यान पुरस्कार सोहळा असतो ज्यात दौलतराव पण आलेला असतो. आता इथे दाखवतात की चंद्र व प्राजक्ता माळी स्टेजवरती परफॉर्म करत असतात. या चित्रपटात प्राजक्ता माळीने जो रोल केला आहे त्या कॅरेक्टरचं नाव कुठेच मेन्शन झालेलं नाहीये, त्यामुळे मी त्यांच्या कॅरेक्टरला प्राजक्ता माळी म्हणूनच एक्सप्लेन करणार आहे. इथे प्राजक्ता माळी चंद्राला सवाल करते की नर व नारीचे मिलन झाल्यावर नवीन बाळाचा जन्म होतो, पण असा कोणता बालक आहे ज्याचा जन्म मिलन न होता झाला आहे. याचं उत्तर चंद्र देते की तो बालक म्हणजे श्री गणेश आहे, ज्याचा जन्म पार्वतीच्या अंगमाळापासून झाला आहे. तसंच पुढे चंद्राच्या आईला त्यांची कला स्टेजवरती सादर करण्याची विनंती केली जाते. आता इथे चंद्राच्या आई चंद्राला तोच सवाल विचारते जो सवाल चंद्राच्या वडिलांनी म्हणजेच उमाजींनी त्यांच्या निधनापूर्वी केलेला. तो सवाल असा होता की असं कोण आहे की जो आभाळापेक्षा मोठा आहे आणि लोण्यापेक्षाही मऊ आहे? असं कोण आहे ज्याच्यासमोर चंदन देखील फिक्क पडेल एवढं अद्भुत त्याचं झिजणं आहे? याचं उत्तर देताना चंद्रा म्हणते की ह्या सवालाचं उत्तर बाप आहे, म्हणजेच वडील. आता पुढे दाखवतात की दौलत व चंद्रा जेव्हा फार्म हाऊसवरती एकांतात असतात तेव्हा नानासाहेबांचा एक माणूस लपून ह्या दोघांचे फोटो काढतो व तिथून पळून जातो. तेव्हाच तिथे दादासाहेब पण येतात. त्यांना कळतं की दौलत सोबत इथे चंद्रा पण आहे. ते दौलतला सांगतात की चंद्राला इथून जायला सांग. त्याचबरोबर ते दौलतला सांगतात की आपल्याला लगेच दिल्लीला जायचंय, कारण जमनालाल त्रिपाठी यांना हार्ट अटॅक आला आहे. इकडे नानासाहेबांच्या घरी त्यांचा माणूस दौलत व चंद्राचे काढलेले फोटो घेऊन येतो, पण त्यात चंद्राचा चेहराच दिसत नसतो. म्हणून नानासाहेब त्या माणसाला खूप मारतात व ते फोटो दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपरमध्ये छापून आणतात. यानंतर इथून सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे हरिद्वारच्या घाटावर डॉली दौलतला ही छापून आलेली बातमी दाखवत असते. इथून दौलत लगेच पीएमला भेटायला जातो, पण त्यांचा पीए दौलतला सांगतो की आज तुमच्याबद्दल जी बातमी छापून आली आहे त्यामुळे पंतप्रधानांना तुम्हाला भेटण्यात इंटरेस्ट नाहीये. आता दौलत जेव्हा त्याच्या दिल्लीच्या खासदार निवासावर येतो तेव्हा तिथे बत्ताशा त्याला भेटायला आलेला असतो. इथे दौलत त्याला पाहून चकित होतो आणि बत्ताशाला विचारल्यावर दौलतला कळतं की कोणीतरी मुद्दाम बत्ताशा व चंद्राला इथं बोलवलंय, त्यामुळे तो चंद्राला भेटून तिला परत पुण्याला पाठवणार असतो. पण बत्ताशा व दौलत जेव्हा चंद्राच्या हॉटेलजवळ पोहोचतात तेव्हा बत्ताशा गाडीतून उतरल्यानंतर अचानक तिथे काही पत्रकार येतात व दौलतला प्रश्न विचारायला लागतात, ज्यामुळे दौलतला हॉटेलच्या दारातूनच परतावं लागतं. यानंतर आपण बघतो की सावंत नानासाहेबांना पुढे काय करायचं ते फोनवरती सांगत असतो आणि पुढच्याच सीनमध्ये आपण नानासाहेबांना चंद्रा ज्या हॉटेलवरती थांबले तिथे पाहतो. इथे बत्ताशा व नानासाहेबांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा नानासाहेब बत्ताशाला खूप बेइज्जत करतात आणि शिव्या देऊन त्याला तिथून हाकलून लावतात. तिथून ते चंद्राच्या रूममध्ये जातात आणि इथे चंद्रासोबत पण छेडछाड करायला लागतात. पुढे तो चंद्राला म्हणतो की दौलत आता तुला त्याच्याकडे ठेवून घेणार नाही,
त्यामुळे आता तुझ्याकडे फक्त एकच उपाय आहे. असं म्हणून नाना चंद्राकडे एक पैशाचा बंडल फेकतो व तिला म्हणतो की आता तू एक प्रेस कॉन्फरन्स करायची आणि सर्व मीडिया समोर सांगायचं की दौलतने तुला जबरदस्ती लालनकडून उचलून नेऊन तुझ्यावर बलात्कार केला. हा सीन कट होतो आणि पुढे आपण दादासाहेबांना बघतो, जे दौलतवरती यामुळे खवळत असतात की तो दिल्लीत चंद्रा ज्या हॉटेलवरती थांबली आहे तिथे का गेलेला, कारण ही बातमी देखील आता प्रेसमध्ये छापून आलेली असते. एवढेच तिथला फोन वाजतो आणि दादासाहेबांना एका न्यूज चॅनलकडून ही बातमी कळते की त्यांच्याकडे एक पत्र आलेलं आहे, ज्यात असं लिहिलेलं आहे की दौलतने चंद्रावरती बलात्कार केला. दादासाहेब फोनवरच्या व्यक्तीला सांगतात की ही बातमी खोटी आहे आणि ते फोन कट करतात. आता पुढे दादासाहेब दौलतला म्हणतात की हे सर्व तुझ्या बाबतीत कोणीतरी षड्यंत्र रचलेलं आहे, त्यामुळे आपण आता एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि हा डाव पलटायचा. तसंच ते म्हणतात की ह्या कॉन्फरन्समध्ये आपण सर्व कुटुंब एकत्र असायला हवं, जेणेकरून सगळ्यांना कळावं की आपण एकत्र आहोत. यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स होते त्यात दौलत प्रेसवाल्यांना सांगतो की माझ्यावरती जे आरोप लावले गेलेत ते सर्व खोटे आहेत. इथे एक पत्रकार विचारतो की फोटोमधल्या बाईबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा डॉली त्याचा प्रश्न थांबवत म्हणते की ती बाई मी आहे. पत्रकार म्हणतात की त्या फोटोतील बाई तर तमाशातली चंद्रमुखी आहे. डॉली त्यांना म्हणते की तुमची माहिती खोटी आहे, त्यामधली जी बाई आहे ती मीच आहे. पुढे दौलतला विचारतात की आम्हाला असं कळालंय की चंद्रमुखी सोबत तुमचे संबंध होते. दौलत म्हणतो की मी चंद्रमुखीला ओळखत नाही व कधीही भेटलो नाही. पुढे पत्रकाराने आठवण करून दिल्यावर दौलत म्हणतो की हो, काही महिन्यापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात तेवढा मी तिचा डान्स पाहिला होता. पुढे पत्रकार पुन्हा विचारतात की जर तुम्ही तिला ओळखत नाही तर काल चंद्रा ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे तिथं तुम्ही का गेला होतात. यावर दादासाहेब म्हणतात की काल एका इंडस्ट्रियल मॅनेजर सोबत त्याच हॉटेलमध्ये मी एक महत्वाची मीटिंग ठेवलेली होती, त्यासाठीच हा तिथे आलेला. आता पुढे पत्रकार विचारतात की तुमच्यावर बलात्काराचा आरोप केलेला आहे, हे खरं आहे का. इथे डॉली त्यांना म्हणते की हे आरोप ज्यांनी लावलेत त्यांनाच तुम्ही हा प्रश्न का नाही विचारत, म्हणजेच चंद्राला. आणि तेवढ्यात इथे चंद्राची एंट्री होते. आता नानासाहेबांना तसंच इतर सर्वांना वाटतं की चंद्रा दौलतच्या विरोधात बोलेल, पण इथे ती सांगते की माझ्यावर बलात्कार झाला ही बातमी खरी आहे, पण बलात्कार दौलतने नाही तर नानासाहेबांनी केलेला. आता ह्या चित्रपटाचा मेन प्लॉट समोर येतो. प्रत्यक्षात चंद्राच्या चिराभरणीच्या वेळेस ज्याने तिच्यावर बलात्कार केला होता तो नानासाहेब होता, ज्याचा चेहरा आपल्याला त्या सीनमध्ये दाखवला नव्हता. तसंच इथे बत्ताशात तो टेप रेकॉर्डर घेऊन येतो जो दौलतने चंद्राला दिलेला. ह्यात चुकून काल रात्री चंद्रा व नानासाहेबांचं जे काही बोलणं झालेलं ते सर्व रेकॉर्ड झालेलं असतं. तेच रेकॉर्डिंग बत्ताशा सर्व प्रेसवाल्यांना ऐकवतो, ज्यामुळे नानाचा सर्व कट उघड होतो. तसंच चंद्रा सांगते की मी देखील दौलतला एकदाच भेटले होते, तेही त्या पुरस्कार सोहळ्यात. त्याशिवाय मी त्यांना कधीच नाही भेटले. आता दौलतवरचे जे काही आरोप होते ते सर्वांसमोर चुकीचे ठरतात आणि हा सीन इथेच कट होतो. यानंतर पुढे चंद्रा व दौलत पुन्हा भेटतात. इथे ते ठरवतात की ही त्यांची शेवटची भेट असेल, यापुढे ते एकमेकांना कधीच नाही भेटणार. तसंच इथे चंद्रा दौलतला म्हणते की तुम्ही सर्वांसमोर म्हणालात की मी चंद्रमुखीला ओळखत नाही, हे तुम्ही बरोबर केलं, पण तुम्ही जर का एवढं बोललं असतात की मी तिचं गाणं ऐकलं आहे, चांगली कलाकार आहे ती, तर हे ऐकून मला चांगलं वाटलं असतं. त्याचबरोबर ती दौलतला त्याचं कवितेचं पान देते व सांगते की मी तुमची कविता पूर्ण केली आहे आणि ती तिथून निघून जाते. तसंच चंद्रा दौलतपासून दूर जाताना आपल्याला कळतं की चंद्रा दौलतच्या मुलाची आई बनणार आहे, पण ही गोष्ट तिने दौलतला सांगितली नाही. ह्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. ह्या चित्रपटाची कथा विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित आहे. याचे डिरेक्टर होते प्रकाश ओक. त्याचबरोबर ह्या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे.